तर हाय मैत्रिणींनो, खुरपून खुरपून पाय गळलेत. 2 पायावर बसून बसून बसून. तर बघा आता खुरपीवर कांदे कसे दिसतात. इकडं पण बघा काय भारी कांदा दिसू राहिला. आता खुरपीला तर आता औषध बिवषध म्हणजे खतबीट टाकलं ना तर आणखीन कांदा उठून छान वाटन. तर आता दिवस मावळला म्हणलं चला घरी जा आणि बसले थोडे साईडला. तर तुम्हाला दाखव म्हणलं. तर मी आज किती वाफे खुरपलेत 5. बघा या कडीच त्या कडीला वाफा नेला बोरीपाशी. इथून तर बोरी पोत खुरपलेत 5 वाफे खुरपले या कडीच त्या कडीला. आणि आता ना चहाची तलब झाली आणि घरी जावंच लागेल. आता दिवस मावळला, खुरपायला बसून उपयोग नाही कारण वाफा पण होणार नाही. एक म्हणलं चला मग तुमच्याशी थोड्या वेळ गप्पा मारा. तर कांदे कसे दिसतात बघा. हे बघा गवतात कांदे दिसत नव्हते तर आता खुरपीलर किती भारी दिसते. तणनाशक मारलं ना तर थोडं गवत कमी झालं, खुरपायला जरा सोपं जातंय. तर म्हणलं चला मग घेऊ हळूहळू खुरपून. तर अजून वापशर नाही आलं चांगलं, पण आपलं हळूहळू हळूहळू टिकी टिकी चालून द्यावा. मग काय होईल नेमकं आपलं काम येईन आणि बाहेर थोडंफार काम येतं. तर आपल्याला काय आता घरी एवढंच आहे थोडंसं मग एवढं करून दुसरीकडे गेलं जरा बरं म्हणतं आहे का नाही. तेवढे 10-5 रुपये खर्चायला मालक काय आपल्याला खर्चायला पैसे देत नाही. तर कारण मालकाला शेतीची जनावरांची पोटाची बराबरी करता करता चाललंय. मालक कवा द्यायचे खर्चायला. तर मग गेलं तर तेवढेच होते थोडेफार. आपले पर्सनल आपल्याजवळ असलेले पैसे वाया जात नाहीत आहे का नाही तसं. तर इथं विहीर आमची, विहिरीजवळच हे आडेवाफे टाकलेत ना. मग हे आडेवाफे पण खुरपीत आणलेत लगेच. आणि आता आज पहिला दिवस होता ना, थोडं कंटाळ्यावानीच झालं. तर तरी खुरपलं जरा बरं. 5 वाफे काय थोडे नाही आहे का नाही. तर हे बघा या कडीस त्या कडीला 5 वाफे खुरपले म्हणजे थोडे नाही. तिकडच्या कडीला 2 वाफे राहिले. तर कारण ते ना जरा वलचट रान होतं. मग म्हणलं तिकडं इकडचं खुरपूस तर तवर तिकडं सुकत आहे म्हणून तिकडं ठेवलं आणि इकडचंच आरीकूनच घेतले खुरपले. तर कांद्यावर काय होतं माहिती का, पाय दिला ना तर ते अजून नाजूक आहेत ना. पाय दिला का पाणी होतं त्याच्यामुळं मग थोडं जपून चालावं लागतं. तर इकडच्या वाफ्यांनी काही गवत नाही आहे. हे 2 राहिलेले हे कडीचे घेऊ म्हणलं नंतर तवर सुकत आहे चांगलं. इथंच घेतले. अजून मला त्या कडी पोत जायचं आहे. मका बंगला नाही दिसत कारण तिथपर्यंत खुरपीत जायचं आहे. मका पोत आणि खुरपू दम्मा. तर आमच्या रानात हिरवीगार तुळशी तुम्हाला बघायची की बघा. बघा किती छान आहे. कृष्ण तुळशी कृष्ण किती छान तुळशी आल्या तिथं. आणि उपटू वाटाणा कडीला पण उपटणार नाही मी, त्याच्या खाली खुरपून घेणार आहे आणि तशाच ठेवणार आहे. इथं आहे ना घास होता, घासात कुठून बी आलं तर माहीत नाही. पण इतक्या तुळशी उगल्या होत्या ना, लय तुळशी होत्या. तर त्यातल्याच इकडचं गेलं मोडून, पण त्याचंच बी इकडं कडीला पडलेलं राहिलं तर तसंच राहिलं. तर चला आता 6 वाजून गेले तर इथंच अंधार पडत आहे. रोज तसंच होतं आहे. दुसरं जिथं कामाला असलं तरी माणूस ना लवकर घरी जातो 5:30 वाजता. मग वावरात नाही थांबत असं वाटतं. चला आता झाली सुट्टी तर कायला थांबायचं. पण घरच्या वावरात असलं का कवर खुरपवायचं वाटतं. तर बघा खुरपिल्यात तर नाही खुरपिल्यात कसा फरक दिसतो. इतकं गवत आहे ना त्यात बापरे. दिवसभर खाली मान घालून माझी मान दुखू राहिली. असं खालीच बघावं लागते सारखं वाकून. तर माझी मान दुखू राहिली. तर यांचा गाज बी दिवस मावळाच टायमाला किती हिरवागार दिसतोय. थाप किती छान दिसतंय. आता 6 महिने झाल्यावर त्याची जावळ कापणी असते. आता अजून नाही हे झाला पण चांगली 6 महिन्यात हे होतं. वरमा झाकतो. वरमा झाकला की मग जावळ घास कापायला चालू करते. तर मला मोजायचे होते वाफे. आपण तसंच आलो गप्पा मारता मारता. मी आता वाफे मोजते. सगळे अजून 43 वाफे राहिलेत आणि कडीचं एक ह्या कडीच त्याकडे राहिलेलं आहे.
तर कधी होते. मला हे कांदे खुरपून फक्त झालेत आज 5 वाफे. ते सोडून दिलेत तरी 43 राहिले. आणि 43 आणि ते कडीचा ही कड, हे मकापासून ही कड तर डायरेक्ट तिकड त्या तिकड तिथपर्यंत राहिलेत. खुरापलेले वाफे सोडून दिलेत तरी 43 वाफे राहिलेत. कधी होते कांदे खुरपून माहीत नाही. जावं होते तेव्हा होते. खुरपीत राहायचं आहे का नाही. इकडं नाही खुरपायला जड जाणार कारण इकडं सोपं आहे, गवत नाही येईल मला असं वाटतंय. 43 वाफे खुरपायला किती दिवस जाते 5-5ने हिशोब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा मला किती दिवस जाते कांदे खुरपायला. पण आज पहिला दिवस होता म्हणून 5 झाले, नाहीतर 6-7 होणार आहेत मला. कारण 6-7 तरी मी घेणारच शक्यतो, मला माहिती आहे माझा अंदाज. पण आज झाले 5च. आज यायला पण उशीर झाला होता आणि सगळंच म्हणजे काय नियोजनच हे झाल्यासारखं झालं. तर जाऊन द्या, उद्यापासून थोडं लवकर येऊन आवरून खुरपावं लागेल. म्हणजे हे बघा यांचे पण लावलेले कांदे. आता याला पण पुढच्या पाण्याला एखाद्या वेळेस तणनाशक मारते, मग ते बी खुरपावं लागते. पण त्याला आहे ना ते भारी वाटते. पेरलेले कांदे अजून बारीक वाटतात ना, एकदा खतबीत पडलं का मग चांगले दिसते ते. तर चला मग मैत्रिणींनो, असा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर एक शेतकरी शेतकरी सदस्याला एक लाईक करा, हे की नाही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. तर चला मग बाय, भेटू परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.